नमस्कार. आज आपण भारतीय देवतांबद्दल काही रंजक माहिती जाणून घेणार आहोत. लॉर्ड हनुमानच्या अविश्वसनीय कथेसाठी तयार रहा. त्यांची शक्ती, निष्ठा आणि बुद्धी आज तुम्हाला प्रेरणा देईल. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मंडळी, आज आपण हनुमानाची अद्वितीय शक्ती आणि भक्ती जाणून घेऊया. त्यांचे जन्म आणि नावाचे रहस्य खूप खास आहे. हनुमान म्हणजे राम आणि शिवाची भक्ती. जय श्रीराम. अंजनी माता आणि वानरराज केसरी हे भगवान शिवाचे परम भक्त होते. त्यांना मूलबाळ नव्हते, म्हणून त्यांनी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. अंजनी मातेच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना पुत्रप्राप्तीचा वर दिला. दुसरीकडे अयोध्येचे राजा दशरथ पुत्रासाठी यज्ञ करत होते. यज्ञातून निघालेल्या खिरीचा एक भाग एका घारीने, जी खरंतर स्वर्गातील अप्सरा होती, पळवला. वायुदेवाने तो भाग उडवत नेऊन तपश्चर्या करणाऱ्या अंजनी मातेच्या हातात टाकला. तो प्रसाद ग्रहण केल्यामुळे हनुमानाचा जन्म झाला. म्हणूनच त्यांना पवनपुत्र आणि शिव अवतार मानले जाते. हनुमानजी लहानपणापासूनच अतिशय बलवान होते. एकदा त्यांना खूप भूक लागली होती. आकाशात उगवलेला लाल भडक सूर्य पाहून त्यांना वाटले की ते एखादे मधुर फळ आहे. हनुमान सूर्याला गिळायला निघाले तेव्हा इंद्रदेवांनी वज्र फेकले. वज्र लागून हनुमान बेशुद्ध झाले. हे पाहून वायुदेव रुष्ट झाले आणि त्यांनी संपूर्ण सृष्टीतील वायू थांबवला. शेवटी सर्व देवांनी येऊन बाल हनुमानाला अनेक वरदान दिले आणि त्यांना जिवंत केले. इंद्राच्या वज्रप्रहारामुळे त्यांच्या हनुवटीला इजा झाली, म्हणून त्यांचे नाव हनुमान असे पडले. ब्रह्मदेवांनी हनुमानाला अमरत्व, विष्णूंनी अद्भुत शक्ती, इंद्रांनी वज्रसारखे शरीर, अग्नी, वरुण, यम यांनी अभेद्यत्व असे अनेक वर दिले.